हॅलो स्टुडंट्स, आज आपण कंट्रोलिंग हा घटक बघणार आहोत. पहिलं आपण त्याचा अर्थ बघूया. ठीक आहे. सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये मग ती संस्था नफा मिळवणारी असो अथवा नसो, नियंत्रण हे आवश्यक कार्य आहे. तसेच हे व्यवस्थापनाचा सर्व स्तरांतर उपयोगी पडते, जसे की उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अपरिहार्य असे कार्य आहे. नियोजनाची परिक्रमता निश्चित करणे नियंत्रण कार्यामधूनच शक्य आहे. ठीक आहे. कंट्रोलिंग हा असा फंक्शन आहे जे प्रत्येक ऑर्गनायझेशनला त्याचं हे घटक घेऊनच त्यांचे कार्य करावे लागतात. म्हणजे कंट्रोलिंग हा असं घटक असे आहे ज्याच्यामध्ये ते ऑर्गनायझेशन प्रॉफिट मेकिंग असो किंवा नॉन प्रॉफिट मेकिंग असो, हे प्रत्येक लेवलच्या मॅनेजमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. जसं काय टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर लेवल. ठीक आहे. द इफेक्टिव्हनेस ऑफ प्लॅनिंग फंक्शन कॅन बी determined with the function of controlling. Planning and controlling are the major parts of the management cycle. म्हणजे प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग हे दोन असे घटक आहेत जे पूर्ण मॅनेजमेंटची सायकलला ते चालवतात. हे कंट्रोलिंग आणि प्लॅनिंग शिवाय हे आपले जे मॅनेजमेंटचे जे कार्य आहे ते व्यवस्थित चालू शकत नाही. आता आपण बघणार आहोत प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग. आता या प्रोसेसमध्ये काय होतं, पहिले येतं स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे काय? मानक. स्टँडर्ड मानक काय करतो? प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप करणे म्हणजे मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स. ठीक आहे. मग काय होतं? कंपॅरिझन अँड फाइंडिंग डेव्हिएशन्स म्हणजे तुलना करून विचलन करणे. म्हणजे आपण काय करतो? कामाची तुलना करतो, त्याचे विचलन करतो. मग काय होतं? करेक्टिव्ह ॲक्शन, आपण चुका सुधारणे. मग त्याच्यानंतर विचलनाचे कारण शोधणे, ॲनालायझिंग द कॉजेस ऑफ डेव्हिएशन. म्हणजे हे काय प्रोसेस कसलं आहे, हे कंट्रोल कसं करतो आपण? आपलं स्टँडर्डायझेशन ठेवतो, मग त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप करतो, ते मग त्याची कंपॅरिझन करतो, तुलना करतो, विचलन करतो. मग काय करतो? ते आपली तुलना झाली, मग आपण आपल्या चुकाकडे वळतो. चुका कुठे होत आहेत, मग त्याची आपण सुधारणा करतो. चुका सुधारणा झाल्यानंतर मग आपण काय करतो? विचलनाचे कारण शोधणे, द रिझन बिहाइंड द जे आपले वस्तू आपले रॉंग होत आहेत, जे ॲक्शन्स आपण घेतो ते रॉंग करतोय, त्याला आपण करेक्ट करतो. अशी आहे ही प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रणाचे कारणे. आता आपण बघणार आहोत व्याख्या कुणाची? कुंट्झ आणि ओडोनेल. मानकांच्या आधारे यशाचे मोजमाप करणे आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्टे साध्य होतील हे सुनिश्चित करणे म्हणजेच व्यवस्थापकीय नियंत्रण होय. दुसरं आहे डेल हेनी. नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनाबाबत कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न नियंत्रणाचे महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग. दर्जा टिकवण्यासाठी आणि ठरवलेले उद्दिष्टे प्रभावीपणे साधण्यासाठी नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे कामाच्या प्रत्येक टप्प्यावरील कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. संघटनेतील नियंत्रण कार्याचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे. तर पहिला हे काय महत्त्व काय आपलं? संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे. आता नियंत्रण ही प्रत्येक संभाव्य टप्प्यावर कामगिरी मोजणे, त्यातील विचलन शोधणे आणि संघटनेसाठी नियोजित कार्यप्रमाणे त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपला पहिला महत्त्व काय आहे की संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे, द गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन, फुलफिलिंग द गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आपला दुसरा आहे महत्त्व संसाधनाचे कार्यक्षम वापर. उपलब्ध साधनांचा व इतर स्रोतांचा अपव्यय कमी करण्यासाठी व्यवस्थापक विविध तंत्राचा वापर करतात. मॅनेजर काय करतो? वेगवेगळ्या तंत्राचा वापर करतो, दुसरे टेक्निक्स यूज करतो. आणि कशासाठी? वेस्टेज ऑफ मटेरियल आणि स्पॉइलेज ऑफ अदर रिसोर्सेस हे कमी करण्यासाठी. मग तो काय करतो? स्टँडर्ड सेट करतो आणि त्यानुसार ते कार्य परफॉर्म करण्याची एम्प्लॉईजला गाईडलाईन्स देतो. ठीक आहे. आपला तिसरा महत्त्व आहे मानकांची अचूकता. एक चांगली नियंत्रण रचना व्यवस्थापकाला मानकांची अचूकता पडताळण्यास मदत करते. नियंत्रणात्मक उपाय हे काही प्रमाणात लवचिक असतात, त्यामुळे बदलत्या परिस्थितीत
आढावा घेऊन त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातात आणि ज्याचा उपयोग कार्यातील अचूकता तापण्यासाठी होते. आता काय आहे, ॲक्युरेसी ऑफ अ स्टँडर्ड्स. आपण जे स्टँडर्ड ठरवले आहेत त्याची ॲक्युरेसी कशी येते ते आपण पाहूया. हे काय करतो, इफिशियंट कंट्रोल सिस्टम हेल्प्स द मॅनेजमेंट इन जजिंग द ॲक्युरेसी ऑफ द स्टँडर्ड अँड कंट्रोलिंग मेजर्स आर फ्लेक्झिबल टू सम एक्सटेंट. हे कोणत्या तरी एक्सटेंटवर त्याची लिमिटेशन्स आहे, हे स्टेबल फ्लेक्झिबल राहायची. मग काय होतं, त्याच्यासाठी काय करतात, दे आर रिवाइज्ड फ्रॉम टाईम टू टाईम अँड विच बेनिफिशियल्स फॉर चेकिंग द परफॉर्मन्स ॲक्युरेटली. आपला चौथा पॉईंट आहे मोटिवेट्स एम्प्लॉईज, म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देतो. कामगिरी मूल्यमापन करण्याची मानके निश्चित केल्यानंतर त्यांची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत अगोदरच दिली जाते आणि ह्यामुळे काय होतं, कर्मचाऱ्यांना काय काम करावे आणि ते कसे करावे याबद्दल कल्पना येते. ठीक आहे. आपला 5वा पॉईंट आहे इन्शुअर्स ऑर्डर अँड डिसिप्लिन्स, म्हणजे समन्वयाची सुविधा. नियंत्रण हे असे कार्य आहे ज्यामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक आणि त्यांची हाताखाली काम करणारे सर्व कर्मचारी त्यांची भूमिका व जबाबदारी यांचे स्पष्ट आराखडा तयार केला असतो आणि विभाग प्रमुखांमधील समन्वय यांची संबंधित विभागांची कामातील विचलन शोधून संघटनेचे इच्छित परिणामासाठी उपचारात्मक उपाययोजना वापरण्यास मदत करते. ठीक आहे. आपला 7वा पॉईंट आहे सायकोलॉजिकल प्रेशर, म्हणजे मानसिक दबाव. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन हे मानकावर ठरविले जातात. कर्मचाऱ्यांच्या देखील त्यांचे कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे आणि त्यानुसार त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल याची पूर्ण जाणीव असते. हा मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्यांना त्यांची उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरते. हे काय होतं, आता मानसिक दबाव कसं होतं, द परफॉर्मन्स आर इव्हॅल्युएटेड विथ द स्टँडर्ड्स टार्गेट्स अँड द एम्प्लॉईज आर व्हेरी वेल अवेअर दॅट देअर परफॉर्मन्स विल बी इव्हॅल्युएटेड अँड दे विल बी रिवॉर्डेड अकॉर्डिंगली. तर त्याची सायकोलॉजी काय होती, प्रेशर वर्क्स ऑन मोटिवेशनल फॅक्टर फॉर एम्प्लॉईज टू गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स. बेस्ट परफॉर्मन्स कसं होतं, त्यांच्या रेम्युनरेशनवर. त्यांना माहिती आहे आपलं आता इव्हॅल्युएशन होतं आहे, इव्हॅल्युएशन झाल्यावर आपली प्रमोशन नक्कीच होणार आहे असं ते, आणि ते प्रमोशन होण्यासाठी ते आपले मोटिवेशन, त्यांचे कामात जे इंटरेस्टपणा आहे, जे ॲक्युरेसी ते दिसून येतं. ठीक आहे. तर 9 पॉईंट आहे चांगली सामाजिक प्रतिमा. नियंत्रण कार्य संघटनेची एकंदरीत कामगिरी सुधारण्यासाठी मदत करते. व्यवसायामधील प्रगतीपूर्व निर्धारित मानके आणि प्रत्यक्ष कामगिरी यांच्यातील फरक कमी असल्यास त्यातून संघटनेत विकास होतो. योग्य नियंत्रणाचे मदतीने हे साध्य करता येते. त्यामुळे संघटनेची एक चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते. आपला लास्ट पॉईंट आहे मार्गदर्शक म्हणून कार्य, म्हणजे ॲक्ट्स ॲज अ गाईड. कंट्रोलिंग फंक्शन्स काय करतो, हे प्रोव्हाइड सेट ऑफ स्टँडर्ड परफॉर्मन्स. Managers as well as subordinates work according to it. Wherever necessary, they can take the help of this standard and can achieve desired result. And thus controlling function acts as a guide. ह्याच्यामध्ये काय होतं, व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली जे कर्मचारी आहेत ते ठरवलेल्या स्टँडर्ड अनुसार, जे सेट ऑफ स्टँडर्ड ते ठरवतात त्यानुसार काम करतात आणि वेळ पडल्यास या मानकांच्या मदत घेऊन ते इच्छित यश प्राप्त करू शकतात आणि भविष्यात व्यवस्थापकाला कामाचे नियोजन करण्याचे मार्गदर्शन ठरतात. थँक्यू स्टुडंट्स. कीप वॉचिंग माय व्हिडिओ and study hard for your board exams. All the best and pay attention toward your exams and studies. Thank you students.